सनई चौघडे मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की जय शर्वरी एकत्र येणार आहेत आणि जय शर्वरीच्या प्रेमात पडणार आहे. कारण मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं होतं की जय आणि शर्वरी एकमेकांना भेटायला आले होते. त्यांनी ठरवलंय ना की आपल्याला जयच्या भावाचं लग्न आसावरीसोबत म्हणजेच की शर्वरीच्या बहिणीसोबत लावून द्यायचं आहे. तर त्यासाठी ते भेटायला आले होते आणि मग शर्वरीने जयला सांगितलं की तू गौतम बांदेकरला सॉरी बोल. ज्या गौतमसोबत म्हणजे आसावरीचं लग्न होते त्या गौतमला तू सॉरी बोल, कारण त्यांच्यात आणि जयमध्ये आधी भांडण झालं होतं. तर मग जयने जर त्याला सॉरी बोललं तर मग जय त्याच्यासोबत बोलून रिक्वेस्ट करू शकतो त्याला की तू ह्या आसावरीसोबतच्या लग्नाला नकार दे. जय सॉरी बोलतो शर्वरीच्या म्हणण्यावरून आणि शर्वरी खूप खुश होते, एक्सायटेड होते आणि एक्साइटमेंटमध्ये ती जयचा हात पकडते आणि त्यामुळे आता जय आणि शर्वरी एकमेकांच्या डोळे घालून प्रेमामध्ये हरवून जातात. अशा काही गोष्टी आपल्याला मालिकेत बघायला मिळतात. म्हणजे कुठेतरी हे जे मालिकेचे दिग्दर्शक आहेत ना ते आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करतायत, दाखवतायत की यार लवकरच जय आणि शर्वरीची लव्ह स्टोरी सुरू होणार आहे. म्हणजे एकीकडे आसावरी आणि गौतमचं लग्न होऊन जाईल, त्यांची लव्ह स्टोरी पूर्ण होईल आणि मग जय आणि शर्वरीचं लग्नाचं लगेच म्हणजे तयारी सुरू होईल. कारण मालिकेत आपल्याला असं बघायला मिळालं की कशा प्रकारे जय आणि शर्वरी एकमेकांच्या प्रेमात हरवलेले होते, एकमेकांचा हात पकडून. कारण एक्साइटमेंटमध्ये येऊन शर्वरीने जयचा हात पकडला होता आणि जय तिला बघतच बसला होता. त्यावरून राधिका या मालिकेमध्ये आली होती आणि राधिकाने येऊन जयला सांगितलेलं आहे की काही करून तू त्या शर्वरीला पुन्हा ऑफिसमध्ये घेऊन यायचा आणि फिमेल स्टाफ देखील ऑफिसमध्ये ठेवायचा आणि असं केलं तरच मी ही डील पूर्ण करेल. आणि या कारणामुळे आता सगळे लोक म्हणजे जो जयचा पार्टनर आहे किंवा जे पण सगळे लोक आहेत, त्याची साक्षी आहे जी की त्याची बायको आहे, ते सगळे लोक मिळून आता इकडे आलेले असतात शर्वरीच्या घरी शर्वरीला गुड न्यूज देण्यासाठी. पहिली तर ते गुड न्यूज देतात की जय जो की बायकांचा तिरस्कार करणारे व्यक्ती त्याने राधिका सुभेदारच्या सोबत डील केली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राधिकाने अशी अट घातली आहे की ती त्याच वेळेस कंपनीत इन्व्हेस्ट करेल जर त्या कंपनीमध्ये एक मुलगी फिमेल स्टाफ असेल. आणि या कारणासाठी जयला पुन्हा शर्वरीला कामावर ठेवायला सांगितले या राधिकाने. हे ऐकल्यावर आता सगळे खूप एक्सायटेड असतात, खूप खुश असतात की उद्यापासून शर्वरी कामाला येणार आहे. पण शर्वरीला आता टेन्शन येतं कारण शर्वरीने पहिलं तर ती कंपनी स्वतःहून सोडली, जयने तिला कंपनीतून नाही काढलंय. दुसरी गोष्ट म्हणजे की तिच्या घरचे शर्वरीच्या घरचे आता शर्वरीला त्या कंपनीत परत काम नाही करून देणार. कारण शर्वरीने सांगून टाकले घरच्यांना की मला जय सर खूप त्रास देतात, मला तिकडं सम्मान मिळत नाही, माझी सेल्फ रिस्पेक्ट तिकडे सांभाळत नाही. आणि तिच्या घरच्यांना स्वाभिमान एवढा आहे की त्यांना पैशांची एवढी पडली नाही आहे म्हणून ते शर्वरीला तिकडे पुन्हा काम करून नाही देणार आहेत. परंतु मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आता जय नक्कीच येऊन शर्वरीच्या घरच्यांना काहीतरी बोलेल, असं मनवेल पटवेल असं मला वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय होईल? मला तर असं वाटतं की जय नक्कीच त्यांच्या घरच्यांना पटवेल, बनवेल किंवा ॲटलिस्ट जय शर्वरीला तरी मनवण्याचा स्वतःहून प्रयत्न करेल. आणि ते होण्यानेच तर ते दोघे एकत्र येणार आहेत आणि एकमेकांच्या प्रेमात पडणार आहेत. मग मालिकाचे दिग्दर्शक नक्कीच असं काही ना काही घडवून आणतील, हो की नाही? तुम्हाला काय वाटतंय? तर तुमचे मत मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी तर तुम्हाला माझं मत सांगितलं आहे आणि मी तुमचा मान्य भाऊ तुमच्यासाठी असेच मालिकांचे अपडेट्स घेऊन येत असतो. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पाहूया नेमकं मालिकेच्या पुढच्या भागात काय होतंय ते. हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील भागामध्ये.